नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती। तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा आपला व्हिडिओ आहे मोबाईल युसेज बद्दल आणि स्क्रीन टाइम बद्दल। हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातले 13 पेक्षा जास्त वर्ष बर्बाद होण्यापासून वाचवू शकतो। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, ज्यावरून तुम्हाला कळेल कशा पद्धतीनं तुम्ही हा वेळ वाचवू शकता। एक प्रायव्हेट कंपनी आहे ज्याचं नाव आहे रेडसर। ह्या रेडसर कंपनीने 2022 मध्ये एक सर्वे केला आणि त्यांनी शोधून काढलं की भारतातील प्रत्येक व्यक्ती ऑन ॲव्हरेज एका दिवसात 7.3 तास मोबाईल यूज करतो। म्हणजे दिवसाचा ऑलमोस्ट 1/3 पार्ट आपण मोबाईलमध्ये स्पेंड करतोय। तर तुम्ही म्हणाल की हे तर ॲव्हरेज आहे ना, पण जर का नीट कॅल्क्युलेशन केलं आपण तर दिवसाचे 7.3 तास म्हणजे एका वर्षाचे 2664 तास आपण फक्त मोबाईल यूज करतोय। ह्याचाच अर्थ वर्षाचे 3.5 महिने आपण फक्त मोबाईल यूज करतोय। 12 महिन्यामधले 3.5 महिने आपण फक्त मोबाईल यूज करतोय। आणि वेळ ही अशी गोष्ट आहे जी आपण कमवू शकत नाही। ती एकदा गेली की गेली। आपण पैसे कितीही कमवू शकतो, पण वेळ ही गेली की आपण ती परत कधीच कमवू शकत नाही। आणि आपण जरासं अजून कॅल्क्युलेशन केलं, प्रत्येक इंडियन माणूस ऑन ॲव्हरेज 80 वर्षापर्यंत जगतो असं आपण पकडून चालूया। समजा तो व्यक्ती आता 25 वर्षाचा आहे, ओके। आता राहिले 80 व्हायला पुढं 55 वर्ष। तर 55 वर्षामध्ये जर का तो रोज 7.5 तास किंवा 7.3 तास मोबाईल यूज करतोय, तर 80व्या वर्षापर्यंत तो 16.5 वर्ष फक्त मोबाईल यूज करतोय। म्हणजे तुमच्या आयुष्यातले 16.5 वर्ष तुम्ही फक्त मोबाईल यूज करण्यामध्ये घालवणार आहे। तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळं आपलं आयुष्य किती जास्त फक्त मोबाईल यूज करण्यामध्ये वेस्ट होत आहे। आणि ह्या गोष्टीसाठी मी पण एक्सेप्शन नाही आहे। माझाही मागच्या वर्षापर्यंत स्क्रीन टाईम 4 तास 5 तास 6 तासपर्यंत जायचं, पण मी काही कॉन्शियस डिसिजन घेतले ज्यामुळं मी माझा स्क्रीन टाईम खूप कमी केला आणि आता तो 2 तासापर्यंत आणला आहे। तर मग मी अशा काही गोष्टी केल्या ज्यामुळं माझा स्क्रीन टाईम एवढा कमी झाला, जो 6 तास 7 तासापर्यंत गेला होता तो आता 2 तासापर्यंत मी आणला आहे। ऑब्वियसली ही जर्नी काय सोपी नाही आहे आणि तुम्ही असं समजू नका की ह्या गोष्टी आपण ओव्हरनाईट करू शकतो किंवा 1-2 दिवसामध्ये सुधारू शकतो आणि 7 तासाचा 2 तासापर्यंत आणू शकतो। त्यासाठी बऱ्याचशा गोष्टींवरती इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे। कारण की जे पण सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, जसं की आत्ता तुम्ही यूट्यूबवरती हे जे व्हिडिओ बघताय, इंस्टाग्रामवरती ज्या रील्स बघता, हे तुम्हाला ॲडिक्ट बनण्यासाठीच बनवले असतात। तर ह्या गोष्टींच्या ॲडिक्शनमधून बाहेर येण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींवरती तुम्हाला ॲक्टिव्हली फोकस करणं गरजेचं असतं। तर ह्या व्हिडिओमध्ये मी टॉप 7 अशा टिप्स देईन ज्यामुळं मी माझा स्क्रीन टाईम खूप कमी केला आणि त्या गोष्टी तुम्हीही करू शकता। जर का तुम्हाला ह्या व्हिडिओवरून काही महत्त्वाची माहिती मिळाली तर ह्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम किती आहे आणि तो तुम्ही कमी करण्यासाठी कोणते उपाय यूज करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहिली टिप ज्याच्यामुळे माझा स्क्रीन टाईम कमी झाला ती आहे ट्रॅकिंग आवर स्क्रीन टाईम। म्हणजे काय की आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये आपण स्क्रीन टाईम किती आहे हे चेक करू शकतो सेटिंग्समधून। सेटिंग्समध्ये गेल्यानंतर स्क्रीन टाईमचा ऑप्शन असतो, तिथं क्लिक करा आणि तो चेक करताना प्रत्येक ॲपमध्ये आपण किती टाईम स्पेंड करतोय हे चेक करू शकतो। त्यासोबतच प्रत्येक फोनमध्ये विजेट्स असतात, तर तो जो स्क्रीन टाईमचा विजेट आहे तो तुम्ही होम स्क्रीनवरती आणून ठेवा। तो होम स्क्रीनवरती आणून ठेवल्यामुळं काय होतं की जेव्हा पण तुम्ही फोन अनलॉक करता, अनलॉक केल्यानंतर तुम्हाला दिसतं की मी आजच्या दिवसामध्ये किती फोन यूज केला आहे, किती वेळासाठी यूज केला आहे, कोणत्या ॲपवरती मी किती वेळ दिला आहे। ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला ऑन द होम पेज दिसतात ना, तेव्हा तुम्हाला एक जाणीव होते की आपण आज किती फोन यूज केला आहे आणि एवढा यूज करायला नाही पाहिजे। तर ही सगळ्यात बेस्ट ॲडवाईस आहे। जर का तुम्हाला तुमचा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर तो पहिल्यांदा ट्रॅक करायला चालू करा। तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही नक्की किती यूज करताय, कुठं अननेसेसरी टाईम आपण स्पेंड करतोय। ही झाली पहिली टिप। दुसरी खूप महत्त्वाची टिप आहे, तुमच्या फोनच्या नोटिफिकेशन बंद करा। कंटिन्यूस टिंग 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 वाजत राहतं। एखादं न्यूजचं ॲप असतं ज्याच्यावरती कंटिन्यू न्यूज येत असतात, एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप असतो ज्यावरती कोणतरी कंटिन्यू डिस्कशन करत असतं,
किंवा तुम्हाला इंस्टाग्रामवरती कोणीतरी मेसेज करत असतं, अशा गोष्टींमुळं तुम्ही कंटिन्युअसली डिस्ट्रॅक्ट होत असतं. तुमचं मन सारखं चलबिचल होत असतं. तर काय करायचं की ह्या ज्या सगळ्या नोटिफिकेशन आहेत त्या म्यूट करून टाकायच्या. कारण की जेव्हा पण आपल्या एखादी नोटिफिकेशन येते, आपण ते फोन घेतो ती नोटिफिकेशन बघायसाठी, पण तिथून आपण कधी यूट्यूबवर जातो आणि कधी इंस्टाग्रामवर जातो आणि आपण तिथं अर्धा तास स्पेंड करतो, आपल्याला कळत नाही. तर ट्राय करा की जेवढ्या पण अननेसेसरी नोटिफिकेशन असतील, जसं की न्यूजचे ॲप असतील किंवा परत तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, ह्या सगळ्यांना म्यूट करून ठेवा. जे पण अननेसेसरी गोष्टी असतील त्या सगळ्यांना म्यूट करा. त्यासोबतच आपल्या फोनमध्ये अजून एक सेटिंग असते नोटिफिकेशन डॉटची. म्हणजे जेव्हा पण आपण व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज आलेला बघतो, ते व्हॉट्सअपच्या आयकॉनच्या वरती रेड कलरमध्ये आपल्याला दिसतं की किती मेसेज आलेत, ते बंद करा. कारण जेव्हा पण आपण ते आयकॉन बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की क्लिक करून बघूया आतमध्ये कोणाचा मेसेज आहे. पण जेव्हा तुम्ही ते टर्न ऑफ करता तेव्हा तुमची ते ॲप ओपन करण्याची इच्छा कमी होते. त्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन डॉटसुद्धा डिसेबल करा. तिसरी टीप आहे की फ्रिक्शन ॲड करा. फ्रिक्शन ॲड करणं ही गोष्ट मी शिकलो आहे ॲटॉमिक हॅबिट्स ह्या बुकमधून. जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि तुम्हाला इथं आय बटनमध्ये पण दिसत असेल, तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. त्यामधून तुम्हाला हॅबिट्सबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन मिळेल की एखादी बॅड हॅबिट कशी ब्रेक करायची आणि चांगली हॅबिट कशी लावायची. तर फ्रिक्शन ॲड करणं म्हणजे काय? जर का तुम्हाला वाटतंय की आपण मोबाईल जास्त यूज करतोय, तर मोबाईल तुम्ही दुसऱ्या रूममध्ये ठेवा. जिथं तुम्ही काम करताय तिथं फोन न ठेवता दुसऱ्या रूममध्ये ठेवा, जेणेकरून तुम्ही लगेच मोबाईल घेऊन नाही शकणार. तुम्हाला दुसऱ्या रूममध्ये जायला लागेल, तिथून तुम्हाला फोन घेऊन यायला लागेल. तर अशी छोटीशी गोष्ट केल्यामुळे काय होतं की आपली इच्छा तेवढी जास्त नाही होत मोबाईल यूज करण्याची. दुसरं अजून तुम्ही काय करू शकता, जर का तुम्हाला मोबाईल कमी यूज करायची हॅबिट लावायची आहे, तर तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर जाणार आहे, वॉकला म्हणा किंवा तुम्ही जिमला जाणार आहे किंवा तुम्ही एखाद्या सुपर मार्केटमध्ये शॉपिंगसाठी जाणार आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही ट्राय करा की तुमचा मोबाईल घरी ठेवायचा. असं केल्यानं काय होईल की तुमची जरा मोबाईल यूज करण्याची इच्छा कमी होत जाईल. अजून काय करता येईल, जेव्हा पण मोबाईल आपल्या समोर आपण ठेवतो तो उलटा करून ठेवा, त्याची स्क्रीन डेस्कवरती ठेवा. त्यामुळं काय होतं की आपली इच्छा थोडीफार अजून कमी होते मोबाईल उचलून घेण्याची. आणि चौथा पॉईंट जो मला खूप जास्त हेल्प करतो तो आहे की फोकस ॲप्स यूज करणं. आता एक ॲप आहे फॉरेस्ट नावाचं. त्या फॉरेस्ट ॲपमध्ये काय आहे की तुम्ही एक टायमर लावून ठेवता की बाबा अर्धा तास, 1 तास, 2 तास, तेवढ्या वेळापर्यंत त्या फॉरेस्ट ॲपमध्ये एक ट्री ग्रो होत असतं. त्या टायमरमध्ये जर का तुम्ही तुमचा फोन चेक करायला घेतला तर त्यावरती मेसेज येतो की प्लीज तुमचा फोन माघारी ठेवून द्या. त्यामुळं काय होतं की आपल्याला आपण जरी ट्राय करत असं मोबाईल घ्यायचा, पण एक तिथं लिहिलेला टेक्स्ट बघून आपल्याला वाटतं की नाही ठेवून टाकूया, आपण काहीतरी कारणासाठीच ते टायमर लावला होता ना, तर ठेवून टाकूया. त्यासोबतच त्या ॲपमध्ये एक झाड वाढत असतं तेवढ्या वेळापर्यंत. जर का तुम्ही अर्ध्या तासाचा टायमर लावला आहे, त्या अर्ध्या तासापर्यंत ते झाड वाढत असतं. जर का तुम्ही तुमचा मोबाईल यूज करायला ट्राय केला तर ते झाड जळून जातं. तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कमी करू शकता. हे ॲप मला खूप आवडतं. जेव्हा पण मी एखाद्या टास्कवरती फोकस करायला ट्राय करतो तेव्हा मी त्यामध्ये टायमर लावतो आणि मग ते झाड ग्रो होत राहतं आणि तेवढा टाईम आपण आपल्या कामावरती फोकस करू शकतो. 5वा पॉईंट आहे सोशल मीडिया डिटॉक्स. आता सोशल मीडिया डिटॉक्स म्हणजे काय आहे की काही दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी जे पण असे ॲप्स आहेत ज्याच्यावरती आपण खूप जास्त टाईम स्पेंड करतो ते अनइन्स्टॉल करून टाकायचे. आपल्याला वाटतं आपण इन्स्टावरती जास्त टाईम स्पेंड करतोय, ट्विटरवरती जास्त टाईम स्पेंड करतोय, लिंक्डइनवरती जास्त टाईम स्पेंड करतोय, तर ह्या ॲपला काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी अनइन्स्टॉल करून टाकायचं, जेणेकरून तिथं एक फ्रिक्शन ॲड होतं आणि त्यामुळे एक आपण सोशल मीडिया डिटॉक्स घेतो. म्हणजे आपला टाईम त्या प्लॅटफॉर्मपासून लांब ठेवतो. त्यामुळं पण खूप हेल्प होते ना, आपल्याला जे ॲडिक्शन झालेलं असतं ना मोबाईल यूज करायचं ते अजून कमी व्हायला चालू होतं. हे म्हणजे असंच आहे जसं की आपण उपवास वगैरे करतो ना, की रोज जेवण करतोय मग आठवड्यातनं एखाद दिवस उपवास करायचा, त्याचप्रमाणे हे सोशल मीडिया डिटॉक्स पण आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं पण आपण आपला स्क्रीन टाईम अजून कमी करू शकतो. तर आता बघूया आपला 6वा पॉईंट जो खूप इंटरेस्टिंग आहे. आता बघा आपल्या दिवसामधलं आपलं शेड्यूल असतं की ह्या टाईमला मी हे करणार, सकाळी मी ह्या टाईमला इकडं जाणार, नंतर एवढा वेळ मी काम करणार आहे. त्याचप्रमाणे आपला मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी किंवा टाईमपास करण्यासाठी त्यासाठी पण एक टाईम फिक्स करायचा. म्हणजे काय की
आता डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी किंवा मला टाईमपास करण्यासाठी मी एक टाईम स्लॉट मी माझ्या कॅलेंडरमध्ये ठेवला आहे की बाबा मी संध्याकाळी 7 ते 8 फक्त मोबाईल यूज करणार. मी दुसरं काही नाही करणार. मोबाईल यूज करत राहणार. काही मला एखादी OTTची सिरीज बघणार आहे तर ती बघत राहणार, किंवा मला एखादा मूवी बघायचा तर मूवी बघत राहणार. इंस्टावरती रील्स बघणार आहे, रील्स बघत राहणार. गिल्ट फ्री तेवढा टाईम त्याच्यासाठीच यूज करायचा. त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला माहीत असतं दिवसभरात की आपण आत्ता मोबाईल जास्त नाही यूज करायचा, कारण की आपल्याला संध्याकाळच्या टाईमला 1 तास आहे किंवा 2 तास आहेत, त्यावेळेस मी एकदम पूर्णपणे माझा मोबाईल यूज करणार आहे. त्यामुळं त्या दिवसातला आपण 1 तास किंवा 1.5 तास जो साईडला काढून ठेवला असतो तेवढाच आपला स्क्रीन टाईम होतो. आणि ही टीप खूप जास्त हेल्पफुल आहे जेव्हा तुम्ही नवीन सुरुवात करताय तुमचं स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी. आता आपण जाऊया आपल्या 7व्या पॉईंटकडं, जो आहे की यूज ग्रेस्केल, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन यूज करायची. आता जेव्हा आपल्याला वाटतं की आज माझा महत्त्वाचा दिवस आहे, मला खूप सारं काम आहे आणि मला आज खूप जास्त फोकस करणं गरजेचं आहे माझ्या कामाकडं आणि मला अजिबात डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, पण आपल्याला सवय असते मोबाईल घ्यायची की आपण जास्त टाईम तिकडं स्पेंड करू नये म्हणून मोबाईलमध्ये ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन चालू करायचं किंवा ग्रे स्केल चालू करायचं. तर प्रत्येकाच्या फोनमध्ये हे ग्रे स्केलचा ऑप्शन असतो, तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन एनेबल करू शकता. आणि जेव्हा पण तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट करायचं तेव्हा तो ऑप्शन ऑन करून द्यायचा. पण त्याच्यामुळे होतं काय, आता बघा जी सबवे सर्फरची गेम आहे जी आपण लहानपणापासून खेळतो त्यामध्ये एकदम असे चटकिले एकदम अट्रॅक्टिव्ह कलर यूज केले जातात, जसं की लाल, हिरवा, निळा, पिवळा, ज्याच्याकडे बघून आपल्याला एकदम इंटरेस्ट येतो गेम खेळण्यात. पण तीच जर का गेम तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करून खेळायला लागला तर तुम्हाला बिलकुल नाही खेळू वाटणार, कारण की तुमचा तेवढा इंटरेस्टच येणार नाही त्यामध्ये. त्याचप्रमाणे जर का तुम्ही इंस्टाग्राम ब्लॅक अँड व्हाईटमध्ये यूज करायला लागला तर ते पण तेवढं इंटरेस्टिंग नाही वाटणार. तर असं केल्यामुळं तुम्हाला असं वाटेल की जास्त वेळ नको मोबाईल वापरायला आणि तुम्ही साईडला ठेवून देता. तर अशा छोट्या हॅक्स यूज करून तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कमी करू शकता. तर आता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर मी तुम्हाला अजून एक बोनस टिप देतो ज्याचा खूप जास्त फायदा होतो. तर ती आहे की जेव्हा पण आपण फोन घेतोय तेव्हा 1 सेकंडसाठी किंवा अर्ध्या सेकंडसाठी विचार करायचा की मी फोन कशासाठी घेतला आहे. मी फोन घेतला हातामध्ये, 1 सेकंड थांबायचं किंवा अर्धा सेकंदच थांबायचं आणि विचार करायचा की मी कशासाठी घेतला आहे. मला कुणाला कॉल करायचा आहे का, की मला कुणाला मेसेज करायचा आहे, माझं नक्की काय इंटेन्शन आहे फोन यूज करण्यामागं. तर ते जर का आपण डिसाईड केलं आणि फक्त तेवढ्याच गोष्टीसाठी आपण यूज केला तर मग चांगली गोष्ट आहे. तर आपण जर का असंच रँडमली फोन घेतला आहे आणि काही इंटेन्शन नाही आहे तर विचार करायचा की काही काम नाही आहे ना तर ठेवून टाकूया माघारी. तर असं केल्यानं पण खूप जास्त हेल्प होते. त्यासोबतच आपल्याला ऑनेस्ट राहणं पण गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला कंटाळलेला असतो, आपल्याला वाटतं की नाही मी फोन घेतला आहे, विचार केला कशासाठी घेतला आहे, हां मला जरासं बोर होतं आहे, मग ठीक आहे ना, बोर होते थोड्या वेळासाठी वापरायचा, पण तेव्हा विचार करायचा की बोर होते ना, टाईमपास करायसाठी घेतलं आहे ना, किती वेळासाठी मी वापरणार आहे हे डिसाईड करूनच मग फोन यूज करायचा. किंवा मी एक एपिसोड बघणार आहे OTTवरती कशाच तरी, तेवढा मी एक बघून बंद करणार आहे. किंवा मी इंस्टावरती रील्स बघायसाठी मोबाईल घेतला आहे, एक 15 मिनटं मी रील्स बघणार आहे, त्यानंतर बंद करणार आहे आणि ते ॲक्युरेटली पाळायचं, जेणेकरून आपल्या आयुष्यातला 16 वर्षाचा टाईम वाचतो. होपफुली तुम्हाला ह्या व्हिडिओवरून कळालं असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातले 16 वर्ष कसे वाचवू शकता, जे फक्त मोबाईलमध्ये स्पेंड करण्यापासून आणि वाया जाण्यापासून वाचणार आहेत. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही स्क्रीन टाईम तुमचा कमी करण्यासाठी कोणत्या टेक्निक यूज करता आणि तुमचा करंट स्क्रीन टाईम किती आहे. आणि जर का तुम्हाला या व्हिडिओवरून चांगली इन्फॉर्मेशन कळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.